नमस्कार. आज आपण कांदा भजी पाहणार आहोत. मस्त असा पाऊस पडलाय बघा. आता भजी बनवायलाच पाहिजे कुठली तरी. कांदा भजी, बटाटा भजी, काय तर मस्त पाऊस पडलं की चमचमीत रेसिपी बनवायलाच पाहिजे. आज आपण कांदा भजीसाठी 4 कांदे घेतलेत, मस्त स्लाईस करून घेतले. तुम्ही म्हणाल आता हिला कापायला येत नव्हतं काय, ते किसणीने किसते. अहो किसणीने बारीक बारीक पातळ पातळ स्लाईस होते. मस्त वेफरच्या किसणीने किसून घ्यायचं. आता स्लाईस झालेला कांदा मस्त त्याच्यामध्ये धना पावडर, ते हळद वगैरे ॲड करायचं, सगळं मसाले. आणि ते कांदा चांगला चुरून घ्यायचा, म्हणजे एक एक वेगळा झाला पाहिजे. आता आपण हळद टाकली, धना पावडर, जिरा पावडर टाकायचा, चाट मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, थोडं मिक्स करून घ्यायचं. जरा कांद्याला पाणी सुटलं की मग आपण वरून लाल तिखट, गोडा मसाला, अजून कुठला मसाला आवडत असेल तर तो मसाला टाकायचा. असं मस्त चमचमीत भजी बनवून घ्यायचे. सगळेजण म्हणतील काय हो हे डाएटच्या रेसिपी टाकतात. ज्यांना डाएटच्या आवडतात ते डाएटच्या बघा, ज्यांना असं चमचमीत आवडतं ते चमचमीत बघा. कारण कोणाला राग यायला नको, म्हणून म्हणलं चला आता आज पाऊस पडला आहे, पटकीने भज्याची रेसिपी दाखवावी. आता मस्त असं भज्याचं बॅटर रेडी झालेलं आहे. आता ह्याच्यात काय माहिती आहे का ट्रिक. आपण आता हे भजी करताना ह्याला आपण खेकडा भजी म्हणतो किंवा कांदा भजी म्हणतो. ह्या भज्यामध्ये आहे ना, कांदा जेवढा आहे ना त्याला पाणी सुटलेलं असतं ना तेवढ्या पुरतंच बेसन घालायचं. नाहीतर एक एक जण काय करतात माहिती आहे का, मस्त असं बेसन पातळ कालवून ठेवतात आणि त्याच्यात कांदा घालतात. म्हणजे बेसन भजी आहेत का कांदा भजी आहेत तेच कळत नाही. कारण काय होते, ते भज्यामध्ये नुसतं तेलच लागते. उचलून हातात घेतलं की भजी संपतंय, तेल हातात राहते. अशा प्रकारची भजी बनतात. त्यामुळं तसं काही करायचं नाही. मस्त असं कांद्यात बसेल एवढंच बेसन टाकायचं आणि मस्त कुरकुरीत असे भजी करून घ्यायचे. आणि भजी कसं माहिती का, आधी 4 भजी टाकले, मागटली भजी टाकायला उशीर झाला की मग एक लाल, एक पांढरा असं दिसते. मग तसं बी झाल्यावर घाबरायचं नाही. ते लाल झालेले आहेत ना, जरा काढून ठेवायचं साईडला 5 मिनटं आणि त्या दुसऱ्यांना लाल होऊ द्यायचं. मग त्याच्यात अजून टाकायचं आणि मिक्स करून असं मस्त परतून एकसारख्या कलरची भजी करायची. एकसारख्या कलरची भजी झाली. मस्त टिश्यू पेपर घ्यायचा, त्याच्यावरती ती भजी काढून घ्यायची. हिरवीगार पुदिन्याची चटणी बनवायची. छान असे चमचमीत चटणीबरोबर असे मस्त कलरफुल खेकडा भजी, कांदा भजी असं घ्यायचं. आहाहाहा! मस्त खाऊन घ्यायचं. खाता खाता राहूच किचनला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायचं.